उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. चांदवड येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड, शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, अहिल्यादेवी होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, श्री नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड, तसेच चांदवड नगर परिषद या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरामधील मध्यवर्ती भागामधनं ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये भगवे झेंडे घेऊन जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज, मावळे, भालदार, चोपदार, कलश आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या सुवासिनी, वारकरी यांची वेशभूषा धारण करून मोठ्या उत्साहात लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थी शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांबरोबर श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय लोहकरे सर, तसेच उच्च माध्यमिक, माध्यमिक आणि अभिनव बालविकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य, अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक श्री जमदाडे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री केदू गरुड सर, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी देखील मोठ्या उत्साहात शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. विद्यार्थ्यांनी शहरामधील मध्यवर्ती भागात चौकात शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज भेटीवरील पथनाट्य सादर केलंय. तसेच शहरामधील विविध भागांमध्ये सुवासिनींनी माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पालखीचं औक्षण केलं. तर सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली. विद्यालयाच्या गीत मंचानं महाराष्ट्र गीताचं गायन केलं. विद्यालयाचे उपशिक्षक श्री अडसरे सर यांनी शिवाजी महाराजांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी सूत्रसंचालन श्री गायकवाड रमण सर यांनी केलंय, तर आभार श्री सोनवणे शरद सर यांनी केला आहे. कार्यक्रमासाठी शहरामधील प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. जे शब्द आहेत ते सर्वात मूल्यवान आहेत. एक पहिला शब्द मी म्हटलं तर विश्वास, दुसरा नीतिमूल्य, तिसरा प्रेम, चौथा नाते आणि पाचवा चारित्र्य. ही शब्द इतकी ताकदवान आहेत ना, प्रचंड ताकदवान. आयुष्यभर ज्यांनी या शब्दांवर प्रेम केलं ना, त्या माणसाच्या हातून कधीच काही वाईट होणार नाही. आणि त्या 5 शब्दांना छत्रपतींनी तंतोतंत आत्मसात केलं. त्या 5 शब्दांची 24 तास ते पूजा करत राहिले मनामध्ये आणि 24 तास त्यांची अंमलबजावणी करत राहिले. म्हणजे त्या पद्धतीने ते वागत राहिले आणि म्हणून ते आज जगत जेथे आहे, सर्वांना हवेसे आहे. त्यांनी कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही अशीच त्यांची कार्यप्रणाली होती. अशाच पद्धतीने ते वागले. इतका विश्वास दिला सर्वसामान्य तुमच्यासारख्या
खेड्यापाड्यात राहणाऱ्या मावळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्या समोर असलेली बलाढ्य राजेशाही, हुकुमशाही, कळत नकळत अशा सर्व शाहींचे जरी शब्द वापरले, अशी बलाढ्य शक्ती समोर उभी असताना सुद्धा त्या शक्तीला त्यांनी नामोहरण केलं. त्या शक्तीला नतमस्तक व्हावं लागलं. याचं कारण की पहिला विश्वास की मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. कितीतरी जणांनी त्यांची स्वतःची कुटुंब, स्वतःचं दुःख, स्वतःचं कार्य बाजूला ठेवलं, बरोबर का नाही? मग ते बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, संताजी धनाजी घोरपडे असतील, अशी असंख्य मावळे, बरोबर का नाही, की त्यांनी त्यांचं कुटुंब बाजूला ठेवलं, कुटुंबाचे प्रश्न बाजूला ठेवले आणि महाराजांच्या जीवाला काही होणार नाही, महाराज कसे सुखरूप राहतील, बरोबर का नाही? म्हणजे बाजीप्रभूंनी सांगितलं महाराजांना की महाराज तुम्ही जा, तुम्ही तिथे गेल्यावर तोफेचा आवाज आल्याशिवाय मी इथल्या या खिंडेच्या पुढे कोणालाही येऊ देणार नाही त्यांनी मला. हा जो विश्वास होता ना दोघांमधला, राजाचा त्यांच्यावर आणि त्यांचा राजावर, हा विश्वास का निर्माण झाला मित्रांनो? कारण ते अंतर्मनाने एक झालेले होते. आपण कोणाच्याही अंतर्मनाने एक व्हा, कधीच आपल्याला जीवनात कमी पडणार नाही. इतकी शिस्त होती. ज्यांना स्वराज्याचं सूर्य म्हणून संबोधले गेले असे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने माझ्यासोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाडवी, तुमच्या या वसतिगृहाचे तुमचे पालक, ज्याला फक्त मामनिकेपर रेक्टर म्हणतात तुम्ही, तसे ते रेक्टर नाही, ते तुमचे मेंटर आहेत आणि नकळत पालकाची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. त्यांच्यासोबत असलेले दुसरे दोन सुज्ञ नागरिक, इथे तुमच्यासोबत राहणारे इतर तुमचे मित्र आणि तरुणांना, जगाच्या पाठीवर सर्वजण असं म्हणतात की असे राजेच नाही झाले. याचं काय कारण आहे कोणाला? दुसरे का नाही झाले? बरोबर का नाही? की ज्या महान पुरुषाला जिजाऊंनी घडवलं, असे काय गुण त्यांच्यात पेरले, असे काय गुण त्यांनी आत्मसात केले, असा संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक.